श्री स्वामी समर्थ दादाताईंनो, घरातील किराणा शुक्रवारी भरावा. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि या दिवशी घरात अन्नधान्य आणणे अत्यंत शुभ समजले जाते. पैशांची बरकत होते व पैसा स्थिर राहतो. देवाच्या मूर्ती शोकेशमध्ये ठेवू नये. तसेच जास्त उंचीच्या देव मूर्ती नसाव्यात. देवारातील देवांना माशी लागलेली असू नये. देव भग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेले, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या. देवाच्या मूर्ती या पूर्वाभिमुख अखर पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये. रोज तिन्ही सांजेनंतर 6:30 ते 7:30 यावेळी झाडू मारू नये. झाडू ही लक्ष्मी स्वरूप मानली गेली आहे. यावेळेला लक्ष्मी आपल्या घरी येत असे. महिलांनो, आणि अशा वेळी झाडू मारल्यास आलेली लक्ष्मी बाहेर जाते, धन बाहेर जाते. त्यामुळे अशा वेळी झाडू मारू नये याची काळजी घ्या. तिन्ही सांजेला देवापुढे दिवा लावल्यानंतर तसेच तुळशीला दिवा लावल्यानंतर कापूर व 2 लवंग जाळा. कारण संध्याकाळची वेळ ही सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या बदलांची वेळ मानली जाते. अशा वेळी कापूर जाळल्याने नकारात्मकता कमी होते, वातावरण अधिक सुगंधी व शांत राहते, तणावमुक्त होते व घरातील वातावरण शुद्ध व पवित्र होते. आठवड्यातून 2 वेळा हळदीचे लेपन नक्की करा. कारण हळद ही खूप शुभ मानली गेली आहे, पवित्र मानली गेली आहे. हळद ही लक्ष्मीप्रिय आहे. लक्ष्मी आपल्या घरी वसते. घरात सकारात्मक स्पंदने वाढतात. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. तसेच महिलांनी सकाळी आंघोळ झाल्यानंतर प्रथम देवघरात दिवा लावावा. घरातील स्त्रीला घरची लक्ष्मी मानले जाते. दिवा लावल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मकता वाढते. दिवा म्हणजे अंधाराला मात करण्याचे प्रतीक आहे. हा छोटासा नियम घरातील दिवसाची सुरुवात शुभ करतो. ज्या घरात गोकर्णीचे झाड आहे ते खूप शुभ मानले गेले आहे. कारण गोकर्ण ही एक पवित्र आणि शुभ मानली जाणारी वनस्पती आहे. ते घर भाग्यवान समजते. या वनस्पतीमुळे घरातील आध्यात्मिक वातावरण तयार होते व घरात आनंदी वातावरण आणि शांतता टिकून राहते. अमावस्येला देवघराची मोठी साफसफाई करू नका. अमावस्या ही शांत, भीती व स्थिरतेची रात्र आहे. या दिवशी मोठी उलथापालथ किंवा साफसफाई टाळावी असे म्हटले जाते. फक्त देवापुढे दिवा लावून शांतपणे देवाचे नामस्मरण करावे. घरात कधीही तांदळाचा डबा पूर्ण रिकामा ठेवू नका. तांदूळ हे अन्न समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. घरात अन्नाचा साठा पूर्णपणे संपणे अशुभ मानले जाते. म्हणून डब्यात किमान थोडे तांदूळ तरी नेहमी ठेवा. मैत्रिणींनो, काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये नक्की कळवा. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.